नमस्कार, मी प्रिया. किचन क्वीन यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पोहे. तर पोहे हा जो काही प्रकार आहे तो सकाळी नाश्त्यासाठी बनवला जातो. तर तुम्ही बघू शकता, मी इथे पोहे व्यवस्थित चाळून घेतलेले आहे. धुतलेले नाही आहेत, ते धुणार आहे मी, पण ते अगोदर तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही बघू शकता, इथे मी छोटे छोटे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 2 कांदे बघू शकता अशा पद्धतीने चिरलेले आहेत. आणि एक 7 ते 8 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने. आणि कढीपत्त्याचे पानं आहेत इथं तुम्ही बघू शकता. आणि कोथिंबीर आहे. अशा पद्धतीने आपण पोहे बनवण्यासाठी एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर चला बनवूयात पोहे. आता इथे आपण कढाई ठेवलेली आहे. कढाई व्यवस्थित गरम होऊ द्यायची. बघू शकता तुम्ही. आता मी त्याच्यात तेल टाकलेलं आहे. एक 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरी मस्त अशी तडतडून द्यायची. त्याच्यानंतर जिरे टाकलेले आहेत. जिरे पण मस्त असे तडतडलेले आहेत. आता मी मिरची टाकलेली आहे त्याच्यामध्ये. मिरची मस्त अशी तेलामध्ये तळली जाते. बघू शकता तुम्ही. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते. आता मी कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यामध्ये. कढीपत्ता पण मस्त असं तडतडून द्यायचा तेलामध्ये. आता आपण याच्यात कांदा टाकायचा. मी कांदा टाकून घेतलेला आहे पूर्ण. सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मस्त असं मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे. हळद पण व्यवस्थित मिक्स केलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. एक अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे. ते पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. व्यवस्थित सगळं फ्राय झालेलं आहे तेलामध्ये. आता आपण शेंगदाणे टाकूया. आणि जी काही बारीक चिरलेली होती कोथिंबीर, ती पण याच्यामध्ये मी टाकलेली आहे. तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. बघू शकता सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. शेंगदाणे मी हे तेलात तळलेले आहेत. मस्त असं सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण पोहे ॲड करूया त्याच्यामध्ये. मस्त असे पोहे भिजलेले पण आहेत. बिलकुल असे चिकट झालेले नाहीत पोहे. मला तर चिकट पोहे बिलकुल नाहीत आवडत. मस्त असे मोकळे झालेले. वाव, बघू शकता तुम्ही. मस्त असे पोहे मोकळे सुटसुटीत तयार झालेले आहेत. खरंच खूप छान दिसत पण आहेत आणि टेस्टला पण खूप छान लागतात. एक वेळेस नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडतील. सकाळी नाश्त्याला आपण पोहे मोस्टली बनवतो. बघू शकता तुम्ही किती मस्त असे मोकळे पोहे तयार झालेले आहेत. वाव, किती मस्त दिसत आहेत पोहे. खरंच दिसायला तर खूप छान आहेत आणि टेस्टला पण खूप मस्त आहेत.
पोहे हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय, पौष्टिक आणि झटपट तयार होणारा नाश्ता आहे आणि पचायला पण तो खूप हलका आहे. तर सगळ्यात अगोदर आपण नाश्त्याचा विचार केला तर सर्वप्रथम पोहेच हा प्रकार येतो. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.